त्यामुळे छगन भुजबळ बोलतायत, आपण थेट पाहूयात. तुम्ही मान्य करता की तुम्ही जरांगेवरती टीका केली म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळातून बाजूला केलं? भुजबळजी तुम्ही जरांगेवरती टीका केली म्हणून तू जे बोलशील तेच मी बोलणार का बाबा? तुम्ही असं तुम्ही जे बोलणार तेच मी माझ्या तोंडात तुम्हीच म्हणा मला जे काय बोलायचं बोलत चला. डोंट बी अग्रेसिव्ह. पक्षामध्ये सर नाशिकमध्ये आपल्या फार्म हाऊसवर नाशिक फार्म हाऊस भुजबळ फार्म हाऊसवर अनेक समता परिस्थिती आणि तुमचे समर्थक लोक गोळा होत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काय करू आता मी खूप मी त्याच्यासाठी जातो आहे. मी निघालो नाशिकलाच निघालो. सर पण पक्षाकडनं काही वेगळी जबाबदारी वगैरे देण्यात येणार नाही. सिनियर नेते अजितदादांकडनं काही बोलण्यात आलं का? मला डावल ना किती महत्वाचं, किती पक्षामध्ये एकतर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो? मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं? छगन भुजबळ काही संपला नाही ना. आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? त्यांना विचारा ना तो प्रश्न. पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये. तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसतात आहेत. चांगली गोष्ट आहे. भूमिका काय राहील? कधी कधी जागा नसते बॅनरवर. मंत्रिपद न मिळाल्यानं छगन भुजबळ हे नाराज आहेत की काय, अशा प्रकारच्या चर्चा रंगत होत्या. मात्र मंत्रिपद आलं आणि गेलं, भुजबळ तिथेच आहेत, अशा प्रकारचं स्पष्टीकरण किंवा अशा प्रकारचं वक्तव्य आता खुद्द भुजबळांनीच केलेलं आहे.